आजच्या या संमेलनात आपण विशेष प्रार्थना करूया. प्रणव दानोडे जो आपला जन्मदिवस साजरा करतो, विसा अर्पण केलेला आहे शीला दानोडेंनी, तर त्यांचे कुटुंबासाठी विशेष या संमेलनात आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्तात आहे प्रिय बंधूंनो, आज ख्रिस्त सभा संत जेरोम धर्मगुरू आणि धर्मपंडित याचा सण साजरा करतात. संत जेरोम देवाच्या प्रेमाचा होता आणि हा प्रेम दुसऱ्याला व्यक्त त्याला करायचं होतं, तर त्याला आपल्या मागुरीने काम सोपवलं होतं. बायबलचे ट्रान्सलेशन लॅटिन भाषेमध्ये आपण त्याला वाल्गेट म्हणतो, त्याने अतिसुंदर प्रमाणे आणि खूप प्रेमाने ते कार्य केले. तसेच बायबलची कॉमेंट्री त्याने लिहिली. बायबल काय? देवाचे शब्द. हे देवाचे शब्द त्यांनी समजून घेतलं, आपल्या जीवनात अनुसरले आणि दुसऱ्यासाठी ते समजण्यास लिहून ठेवलेले आहे. आज येशू आपल्याला म्हणतो, जर आपण त्याचे अनुयायी बनायचे इच्छितात तर आपल्याला आमच्या जीवनात येशूला मोठा भाग द्यायचा आहे. येशूला प्रथम जागा जेव्हा आपण देतो तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपण येशूचे शिष्य आहे, त्याचे अनुयायी आहे. आज येशू सुवर्तमानामध्ये अनेक उदाहरण देतो. ज्यांना त्याने बोलवले ते अनेक कार्य करायला इच्छितात आणि नंतर येशूचे मागे जाण्यास विचार करतात. कोणी तो आपल्या घरी जाऊन आपला पित्याचा मरण पावलं त्याची दफनविधी करण्यास विचार करतो, तर कोणी आपल्या कुटुंबाला सांगून येण्याचा विचार करतो. आणि येशू म्हणतो, एकदा तुम्ही माझ्या मागे येण्याचा विचार केला तर परत मागे जायचं नाही. आपण येशूचे शिष्य आहोत. येशूला किती महत्व आपण आमच्या जीवनात देतात, किती आपण येशूचं प्रेम करतो. संत जेरोम जसे आपण येशूचे शब्द दुसऱ्यांना व्यक्त करतो काय? दुसऱ्यांना येशूच्या प्रेमाची साक्षी देतो काय? आज ही संधी आपल्याला ख्रिस्त सभा परत एकदा देत आहे. या संत जेरोमच्या सणाच्या दिवशी येशूच्या प्रेमाची साक्षी आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना देण्यास. बरेच वेळी आपण चुकतो. आपण सर्व पापाची आठवण करूया आणि प्रभूकडे तसेच एकमेकांकडे क्षमा मागूया. संगती आपण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाला तुमच्याजवळ मी आग्रह करतो की प्रत्येक वेळेने मी फार पाप केले आहे. माझा फार मोठा अपराध. म्हणून ते सदैव सत्याला व तुम्हाला मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सत्समोर परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सरसमत बापा, पवित्र शास्त्राच्या अभ्यासात संत जेरोम रमत असे, आम्ही त्याचे अनुकरण करावे आणि तुझे शब्द आम्हासाठी मुक्तीचे अन्न व जीवनाचे उगम स्थान बनावेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो.
योग या पुस्तकातून घेतलेले वाचन. योग आपल्या मित्राला म्हणाला, खरोखर हे असेच आहे हे मला ठाऊक आहे, पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? मानव देवाशी वाद करू लागला तर 1000 गोष्टीतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. देव मनाने शून्य आणि सामर्थ्याने प्रबल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतास न कळत अचानक हटवतो. तो आपल्या क्रोधाने त्यास उचलून टाकतो. तो पृथ्वीस कापून तिला स्थानभ्रष्ट करतो. तिचे आधारस्तंभ थरथरतात. त्यांची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही. तो ताऱ्यास मोहरे बंद करतो. तोच आकाशमंडळ विस्तारतो. तो समुद्राच्या पर्वतप्राय लहरीवरून चालतो. त्यानेच तप्तऋषी, मृगशीर्ष, कृंतिका आणि दक्षिणेकडील नक्षत्र मंडळे उत्पन्न केली. तो अतक्य, अगणित, अद्भुत कृत्ये करतो. पहा, तो माझ्या जवळून जातो तरी मला दिसत नाही. तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. पहा, तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरेल? तू हे काय करतोस असे त्याला कोण म्हणणार? तर मी त्याला उत्तर द्यावे आणि शब्दाची योग्य निवड करून त्यांच्याशी वाद करावा, असा मी कोण आहे? मी निर्दोष असतो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवादाची मी विनवणी करतो. मी धावा केला असला तरी त्याने उत्तर दिले असते. तरी त्याने माझी ऐकलीच अशी माझी खात्री झाली असते. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. प्रभू, माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होऊ. हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करतो. तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो. मृताकरिता तू अद्भुत कृत्ये करशील काय? प्रेते उठून तुझी स्तुती करशील काय? प्रतिसाद. प्रभू, माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर हो. तुझ्या कृपेचे वर्णन सवदगतीत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय? अंधारात तुझी अद्भुते कृत्ये प्रगट होतील काय? विस्मरण लोकी तुझे नीतिमत्व प्रगट होईल काय? प्रतिसाद. प्रभू, माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर हो. मी तर हे परमेश्वरा तुझा धावा करतो. प्रांताकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर हो. हे परमेश्वरा, तू माझ्या जीवनाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? प्रतिसाद. प्रभू, माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर हो. जयघोष. हालेलुया, हालेलुया. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या स्तंभकाने मला चालव. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आणि त्याचे शिष्य वाटेने चालत असतात. कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला,
कोल्यांना पिळील आणि आकाशातल्या पाखऱ्यास धरती आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावण्यास ठिकाण नाही. त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभू, पहिल्याने मला माझ्या बापाला पुराव्यास जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. मग आणखी एकाने म्हटले, प्रभू, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसाचा निरोप घेऊ द्या. येशू त्याला म्हणाला, जो कोणी नागराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ये मेरा जीवन बदल गया है, यीशु तेरे आने से आया है उजाला मेरे मन के अंधियारे में सवेरा लेकर. ये मेरा जीवन बदल गया है, यीशु तेरे आने से आया है उजाला मेरे मन के अंधियारे में सवेरा लेकर. ये मेरा जीवन. बंधुभगिनी, आपले बलिदान सर समर्पित त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, संत जेरोमचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या शब्दावर आम्ही चिंतन करावे व या मुक्ती बलिदानात सहभागी होण्यास पात्र बनावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र शाश्वत सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत आभार मानवेत. योग्य व तारणदायक आहे, विलक्षण पवित्र जीवन जगणारे व तुझ्यावर दृढ श्रद्धा ठेवून तुझी जगाला साक्ष देणारे संत जेरोमला निर्माण करून प्रत्येक युगात तू ख्रिस्त सभेला नवजीवन देतोस. त्याच्या प्रभावी जीवनाकडून आम्हाला प्रेरणा मिळते. तुझ्या तारणदायी सामर्थ्याचे आम्हाला जिवंत चिन्ह बनविण्यासाठी त्याच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य होते. म्हणून हे प्रभू, सरदूत व सरसंत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र पवित्र प्रभू परमेश्वर, पृथ्वी तुझ्या वैभवाने बनलेली आहे. परमसर्गाची टीका प्रभू, तू खरं पवित्र आहेस. पवित्राचा तू गुण आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले,
तुम्ही सर्जनी घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला देत म्हटले, तुम्ही सर्जन हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्यावर साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जय घोष करूया. त्याच्या मनाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे विधी आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व आनंददायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याची कृपेने व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना वाक्य वाच झालं इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्व दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया, संत योसेफचे पती, सारे प्रेषित व जगाच्या आरोग्य प्रसूच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमचा प्रभू ख्रिस्ताचा तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे, पवित्र आत्म्याचे ज्ञान हे सर्व समर्पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. येशू आज आम्हाला सर्वांना हाक मारतो. आपण त्याला प्रतिसाद देण्यास, त्याला आमच्या जीवनात प्रथम जागा देण्यास आपण कृपा मागूया. इष्ट शब्दाने आपण परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात जसे पृथ्वीवर तुझे इच्छे प्रमाणे हो. आमची दररोजची मागणी आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधींना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तो आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आमच्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तो आपल्या प्रेष्ठास म्हणालास, मी तुम्हाला शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वेगळी देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास आनंदाने शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणारी देवाची कृपा या भोजनास
त्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. माझा जीवन साथी हो, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो. येशू माझा जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. जीवन शक्ति हो, माझी जीवन शक्ति हो. येशू माझी जीवन शक्ति हो, माझी जीवन शक्ति हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते.
मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत जेरोमच्या सणाच्या दिवशी आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाने आमची हृदये प्रभावित कर. पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करावा, सुवार्तेचा अर्थ आम्हाला समजावा, त्याप्रमाणे आम्ही आचरण करावे आणि सर्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो व सर्वकाळ राहो. जा ख्रिस्ता शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन.